अगं चला आवरा लवकर, गडावर जायचं म्हणून बाहेर पथक तयार आहे. भोयानी मेणा सुद्धा तयार केलाय. आणि काय ग, येसूबाई कुठे आहेत? झाल्या का त्यांच्या चीज वस्तू भरून? जी. आणि यांची बैठक संपली असेल ना, तर त्यांना म्हणावं या लवकर, लेक गडावर चाललीये. बैठका काय रोजच्याच, जा लवकर या म्हणावं त्यांना. आई. येसूबाई, अहो कुठं होता तुम्ही? झाली का तुमची आवराआवर? चला चला मेण्यात बसून घ्या. आणि काय हो, कळशी कशाला? आई, आम्ही आत्ता चाफ्याला पाणी घालून आलो. फूट धरली त्याने. हो, मग आता छान निसवेल. हा, पण तुम्ही लक्ष ठेवा त्याच्यावर. हो हो ठेवणार. तुम्ही नका काळजी करू. आम्ही माघारी येऊ तेव्हा तो चांगला मोठा झाला पाहिजे. फुलं यायला पाहिजे तर त्याला. हो, मग हे तुम्हीच चाप्याला सांगा, त्याने ऐकलं पाहिजे ना. आई काय हो? चला मेण्यात बसून घ्या, गडावर लवकर पोचायला हवे. आई, युवराज आमच्यावर नाराज तर नाही ना होणार? नाही हो, उलट तुम्हाला बघून खूप खुश होतील. नाही म्हणजे त्यांनी आम्हाला बजावून सांगितलं होतं की आमच्या माघारी आऊसाहेबांची काळजी घ्या. पण आम्ही माहेरी आलो, आता ते रागवतील ना? नाही हो, कुणी रागवणार नाही तुमच्यावर. बाबा, बाबा, आम्ही निघालो. तुम्ही कुठे होतात? आम्ही केव्हाची वाट बघत होतो. आशीर्वाद द्या. लेकरा, काय आशीर्वाद देऊ तुला? नेहमीप्रमाणे, नेहमी म्हणताना तोच द्या. चिरंजीव भव, सौभाग्यवती भव. नाही बाळा, आज आज हा आशीर्वाद मी तुला नाही देऊ शकत. नाही देऊ शकत. म्हणजे काय झालं येसूचे बाबा? घडू नये ते घडलंय सावित्री. शंभूराजे आपल्याला सोडून गेलेत. काय? हो, आग्र्यावरून येताना शंभूराजे नाही, हे खोट आहे. येसूचे बाबा, हे खोट आहे. आई, आई शिरकाय, अगं काय केलंस हे? अगं तू एवढी सत्वाची आहे, एवढी जागृत आहे, आणि माझ्या लेकीचं, माझ्या येसूचं कुंकू का नाही सांभाळलं? आई, 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 म्हणजे आता आपल्याला कधीच युवराज दिसणार नाहीत. येसू, आता आपल्याला युवराज कधीच दिसणार नाही. येसू, पुढे दैवानं घाला घातला तुमच्यावर,
आमच्यावर. आता याला सामोरं जाऊनच पुढे जायला पाहिजे. नाही बाबा, युवराज असं जाणार नाही आम्हाला विचारल्याशिवाय. पण गेले. बघू ते मंगळसूत्र, तोडू द्या आम्हाला. नाही, आम्ही नाही तोडू देणार ते. आम्हाला युवराजांनी बांधले ते. युवराजांनीच बांधलं. पण आता तेच नाही तर नाही. तुम्ही शाणे आहात ना? हा, शाणे आहात तुम्ही. तोडू द्या. नको, नाही, नको ना, नको ना. आई नको, आई. आजी, आज आम्हाला कुंकू लावलं? टिळा लावलाय, अक्षता लावते. पण का? तुमच्यावर यापुढे कसलेही संकट येऊ नये, कसल्याही वाईट गोष्टींचा त्रास होऊ नये, कसली बाधा होऊ नये म्हणून. मग नाम लावण्याने तुम्ही म्हणाल तसं होतं? नुसतं नाम ओढण्यानं नाही, आम्ही तुमच्यासाठी महामृत्युंजय यज्ञ करणार आहोत आज. महामृत्युंजय यज्ञ? हो, तुमचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी, तुम्हाला दीर्घायुष्य लाभण्यासाठी. असे? याची तयारी सुरू आहे तर? होय हो. आम्हास वाटले की कोणता सण आहे आज. अंत्यसंस्कार. अंत्यसंस्कार? होय, आणि तोही तातडीनं करावा लागणार. असे सांगत आहात जसे एखादा सण साजरा करायचा. होय, सणासुदीसारखाच तो करायला हवा. सगळ्यांना सांगून, निरोप पाठवून, वाजत गाजत. तरच त्या औरंगजेबाची खात्री पटेल. पण आपण तर अफवा पसरवली आहे ना? होय आऊसाहेब, अफवा पसरवली, पण तोही मुरब्बी. कोणतीही गोष्ट इतक्या सहजासहजी खरी मानणाऱ्यातला नाही तो. आणि म्हणूनच अफवा कळल्यानंतर आम्हा दोघांची कसून तपासणी सुरू केली त्यांनी. तसे फेरादेश दिले त्यांनी. म्हणून आम्ही असं म्हणतो आहोत की अंत्यसंस्कारांपासून ते पिंडदानापर्यंत सगळेच विधी करावेत शंभूराजेंचे. शिवबा? होय आऊसाहेब, राजकारणासाठी. राजकारणासाठी औरंगजेबाने आपल्या जन्मदात्याला मारलं, आणि तुम्ही खोटं का होईना आपल्या मुलाला मारता. आऊसाहेब, जिवंत लेकराचे अंत्यविधी करायचे. आई जगदंबे. आऊसाहेब, शिवबा, शंभू बाळांच्या मृत्यूची खबर ऐकून आम्ही अर्धमेल्या झालो होतो. अफवा का होईना, पण आमच्यात एवढी हिंमत नाही त्यांच्याबद्दल काही अभद्र ऐकण्याची, पाहण्याची. आणि आता तर तुम्ही अंत्यसंस्कार करता. आऊसाहेब, हे सगळं करत असताना आम्हाला आतून किती यातना होत आहेत हे सांगूही शकत नाही तुम्हाला. सई राणी साहेबांना आम्ही वचन दिलं
तेव्हा आम्ही शंभूराजेंचे बाप होतो. वचन दिल्यानंतर आम्ही त्यांच्या आई झालो. पण आता ह्या दोन्ही भूमिका बाजूला सारून ते अंत्यसंस्कार, पिंडदान, अफवा पसरवणं हे सगळं आमच्यातला राजा आमच्याकडून करून घेतो आहे. राजकारण माणसाला कठोर बनवतं हे ऐकलं होतं, पण आज प्रत्यक्ष पाहतोय एका राजाला आपल्या पोटच्या पोराचे जिवंतपणे अंत्यसंस्कार करताना. स्वराज्यासाठी आऊसाहेब हे सगळं करावं लागेल, स्वराज्यासाठी. नाहीतर शंभूराजेंनाच त्याचा त्रास होईल. मथुरेपासून राजगडापर्यंत पोहोचेपर्यंतचा प्रवास त्यांचा खूप खडतर होईल. हो साहेब, तुम्ही सांगा काय करावं आम्ही? आम्ही काय सांगावे? तुम्हाला भावेल ते करा. आऊसाहेब, आपण जशी शत्रूची बातमी काढतो तसा शत्रूही आपली बातमी काढत असतो. आपण तोंडी सांगितलं शंभूराजे गेले म्हणून, पण ती बातमी आता विरून गेली. ही बातमी खरी वाटण्यासाठी हे विधी. आऊसाहेब, आपल्याला जर सहज कोणी सांगितलं की समोरचा व्यक्ती वेडा आहे, तर आपण विश्वास नाही ठेवत त्यावर. पण तीच व्यक्ती रस्त्यावर दगड मारत फिरताना दिसली तर कोणी सांगायच्या आधीच आपण तिला वेडा ठरवतो. तसं आहे. शिवाजीने गडावर दिवस घातले, सुतक पाळला. हे जेव्हा औरंगजेबाला कळेल तेव्हा त्याचा विश्वास बसेल. करा तुमचे तुम्ही. आम्हाला यात ओढूही नका आणि काही सांगूही नका. बस, कुछ नहीं सुनना चाहते हम. एक सिपाही मारा गया, हमको पता भी नहीं चला, और पता चला तो 1 महीने के बाद उसकी सड़ी हुई लाश बरामद हुई. हुजूर, कहीं कुतुब खान ने खुदकुशी तो नहीं कर ली? खामोश. बादशाह सलामत की छाव में रहने वाले जरा खुश रहते. वो खुदकुशी क्यों करेंगे? जी सही फरमाए हुजूर. कहीं वो तलवार छीनने वाला लड़का, वो तो गुनहगार नहीं? हमें उस पर शक हो रहा है. लेकिन हुजूर, वो तो पूरे वाकये के बाद लड़का घर आ गया था. सिपाही भी. और कुतुब खान? वो भी घर चला गया था. भीड़ तितर बितर हो गई थी. लेकिन मैं सरदार को क्या सफाई पेश करूं? देखो, तुम एक काम करो, उस दिन जो जो लोग वहां थे, जिन पर चींटी जितना भी शक है, सबको हमारे सामने हाजिर करो. जासूसों को खबरदार करो. जी हुजूर. और हाँ, उस जमुना को भी पकड़ के लेके आओ. जासूसों का जासूस है वो, और मथुरा में डिंडोरा पीटने के लिए माहिर है वो औरत. जी हुजूर. जमुना को सब पता होगा. जाओ जल्दी बुलाओ उसे. जी हुजूर. हर हाल में गुनहगार मिलना चाहिए. फिर देखो तमाशा. मथुरा आज तक कंस के नाम से जाना जाता था, लेकिन कल से मथुरा जानी जाएगी रसद खान के नाम से. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम मृत्युंजय महादेव त्राहि मां शरणागतं जन्म मृत्यु जरा व्याधि पीडितं कर्म बंधनैः स्वाहा. ओम मृत्युंजय महादेव त्राहि मां शरणागतं जन्म मृत्यु जरा व्याधि पीडितं कर्म बंधनैः स्वाहा.
हमारे साथ धोखा हुआ है। हम नहीं छोड़ेंगे फरेवी को। गिरफ्तार करके लेके आओ उसे। बाबा आबासाहेब शांत हे पहा, शांत व्हा. हं? युवराजांना रडणारे आवडत नाही, हो ना? या, डोळे पुसा बघू. आता रडायचं नाही. हं? पिलाजीराव, सूनबाईंना इकडे का घेऊन आला? ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णादि पूर्णमुदह्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णादि पूर्णमुदह्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. स्वाहा. ओम नमो पार्वती पतये. हर हर महादेव. हर हर महादेव. चला, यज्ञ संपन्न झाला. दरवाजा खोलो, खोलो दरवाजा. चलो चलो, उठो यहाँ से और बंद कर दो ये सब. क्या चल रहा है यहाँ पे? हाँ, चलो हमारे साथ चलो, तुम सबको गिरफ्तार किया जाता है. शांत व्हा. हे पहा, रडू नका. पिलाजीराव, सुनबाईंना आऊसाहेबांकडे घेऊन जा. महाराज, आमची लेक इथून माघारी जाणार नाही. पिलाजीराजे, द्या, जावई बापूंचं जोडत द्या आमच्या जवळ. जोडे? ते कशासाठी? ते जोडत छातीशी कवटाळून माझी लेक सती जाईल. पिलाजीराव, शांत व्हा. आणि सती जाणं आम्हाला आवडत नाही. आम्ही त्याच्या सक्त विरोधात आहोत. आणि शंभूराजेही. पण कुलाचार काय सांगतो, सती तर जावंच लागेल. शिर्के घराण्याची लेक आहे ती. आणि महाराज, तसं बी आता सारस संपल्यातच जम आहे. पिलाजीराव, शांत व्हा. युवराज, आम्ही तुमच्या माघारी राहणार नाही. आम्ही येणार. येसू, महाराज, आम्ही सती जाणार.